त्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे आणि बरेचसे दर्दी प्रेक्षक या आवाजाचे खरं तर दिवाने आहेत असे आदरणीय प्रशांतजी आदवडे सर यांना तुम्ही ऐकत आहात. जाऊया मॅचकडे. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा निहाल ग्रुप अर्थातच निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हे दिमागदार आयोजन आपण तुम्ही पाहत आहात आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील कित्येक तारे तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळाले. थोड्याच वेळापूर्वी जिथे मॅच रंगली त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि सन्माननीय अशोकदादा सपकाळ यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या मैदानावर आपल्या निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भरपूर टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी घेऊन यावं हे स्वप्न त्यांचं सत्यामध्ये उतरलं. आता मैदानात मॅचला सुरुवात. पहिला बॉल. चला पहिल्याच बॉलवर पहिली विकेट या ठिकाणी जात असताना बॅट्समन राहुल मैदानाच्या बाहेर. ज्या राहुलने मागच्या मॅचमध्ये 19 धावांचं योगदान दिलं होतं तो राहुल आल्या पावल्या माघारी आणि पहिली गोल्डन स्टार्ट या ठिकाणी युवान वॉरियर्स संघाला. मात्र सर बीच मैदान पर जो मुकाबला है ना स्टनिंग स्टार्ट हुआ. इमरोज खान विकेट टेकर गेंदबाज है, बहुत ही बढ़िया गेंदबाज. कॉन्फिडन्स आवडला. स्टनिंग स्टार्ट हुआ है क्योंकि ये मुकाबला आज के दिन का आखिरी मुकाबला है. दूधिया रोशनी में आप प्रतियोगिता देख रहे हैं. निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर आ रहे हैं अभिषेक. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है. और आपका प्रारंभिक बल्लेबाज जो है ना जल्दी मैदान के बाहर चला गया तो जिम्मेदारी बहुत बड़ी है अभिषेक के ऊपर. और एक तरफ निखिल यादव इनफॉर्म बैटर, मैन ऑफ द मैच के अवार्ड इनको मिले. इस प्रतियोगिता में बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. रबर बॉल टेनिस बॉल में इनका चरबा आप जरूर देखते हैं. और मैंडेटरी पावर प्ले के इस ओवर में फील्डिंग फिलहाल ब्लैंक टिप, उसके साथ पॉइंट कवर स्ट्रोक कवर मिड ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. ऑफ टर्म के बाहर गई थी. इस बार बहुत ही बेहतरीन कैच परदीन काजी द्वारा. दूसरे विकेट का पतन. मात्र सर स्टनिंग स्टार्ट. नक्कीच गोल्डन स्टार्ट इम्रोज खानने या ठिकाणी दिलेली आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांनी ऑफसाईडला बॉल पिचिंग करत असताना दोन्ही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल 2 विकेट या ठिकाणी इम्रोज खानच्या खात्यामध्ये गेलेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळते हर्षांक सुपर किंग प्रिवांक 11 या संघाची. कारण मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं निखिल जाधवने 36 धावा काढल्या होत्या आणि तदनंतर राहुलने 19 धावा काढल्या होत्या. आता मात्र तशीच एखादी पारी एखाद्या प्लेयरला नक्कीच खेळावी लागेल तेव्हाच एक धावसंख्येचा उच्चांक ही टीम या ठिकाणी गाठू शकेल. महागरी एक्सप्रेस इमरोज खान बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और फिलहाल दबा बढ़ दबा. मात्र सर इस मुकाबले में फिलहाल ऑन हैट्रिक गेंदबाज इमरोज खान चर्चा कर रहे इस पर प्रथमेश ठाकरे. क्या बल्लेबाजी की अर्धशतक बनाया. अब बल्लेबाजी करने के लिए बैटर धीरे धीरे मैदान के अंदर आ तो रहे हैं लेकिन निखिल जाधव मैदानावर आहे. मंदार आलेत. प्रथम बल्लेबाजी करने के लिए आए हैं निखिल यादव इंपॉर्टेंट खिलाड़ी इस मुकाबले में. प्रथम के ऊपर भी सबकी निगाह रहेगी. प्रथम परमार इस वक्त स्ट्राइक रेट पर ऑन हैट्रिक गेंदबाज इमरोज खान. मैंडेटरी पावर प्ले का ओवर कीर्तिमान के दहलीज पर है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खूबसूरती के साथ परमार ने पलटवार किया. 6 रन. व्हाट अ शॉट. लॉन्गेस्ट षटकार आपण पाहिलाय आणि ज्या पद्धतीनं खोलवर टप्प्यावरचा बॉल होता त्याला अक्षरशः खोदून काढले. बॉटम हँडचा चांगला वापर केला. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. ओव्हर पिच बॉल त्याच्यावर कडा प्रहार. बॉलला अगदी परफेक्ट मिडल केला आणि बॉलला पाठवून दिले सीमा रेषा पार. ऑन साइडला षटकार. परफेक्ट कार्यक्रम और बल्लेबाज परमार सामने दमखम दिखाया. अब बदला लेने का समय आ गया.
विकेट, बल्लेबाज आउट। तीसरे विकेट का पतन इस वक्त इमरान खान इस मुकाबले में डाल रहे जान। हरदीन फरदीन ने लिया कैच। टिट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर, एक बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर लगेच विकेट घेतली आणि आणखी तिसरा धक्का लागत असताना तुम्ही पाहताय युवन वॉरियर्सच्या अगेन्स्ट हर्षांक सुपर किंग क्रमांक 11 या टीमला. कारण या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आता कुठेतरी पडझड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक समोरचा जर संघ पाहिला तर ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत प्रथमेश ठाकरेची बॅट तळपली, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं फरदीन काजी, त्याच्या अगोदर सुमित ढेकळे, असे मोठी स्टारकास्ट असलेले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुरुवातीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 90 त्यानंतर 83 धावा उभ्या केल्या होत्या युवन वॉरियर्स संघाने. त्यामुळे ते अगदी 90चा धावा चेस करण्याची क्षमता देखील ठेवतात आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं असेल तर कमीत कमी 70चा टार्गेट त्या ठिकाणी ठेवणं अगदी गरजेचं आहे. मात्र सर बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। इमरान खान एक अनुभवी गेंदबाज है। महागरी एक्सप्रेस स्ट्राइकर इन पर बल्लेबाज मंदार गुरव। यह भी कमाल का स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का, मंदार, दमदार, असरदार। वाडा कोणाचाही असो, राडा मिस करणार हेच सांगणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑफसाईडला जागेवर घट्ट पाय ठेवले आणि तदनंतर मात्र फेकून दिलं डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. षटकाराने अशाच प्रकारच्या षटकारांची गरज आहे पॉवर प्ले मध्ये. इथे प्रथमेश ठाकरे बॉलच्या खाली आणि सुरेख झेल त्यांनी पकडलाय. 34था धक्का लागला आतापर्यंत आपण पाहिलं तर. हर्षांक सुपर किंग क्रमांक 11 या टीमला थोडीशी पडझड जरूर झाली. जो आला 2 षटकार जरूर या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले, परंतु 4 विकेट मैदानाच्या बाहेर. मात्र सर एक बात मुझे समझ में नहीं, मंदार ने एक छक्का जड़ा था, थोड़ा रुक कर बल्लेबाजी आप कर सकते थे। उसके बाद में आपने देखा बल्लेबाज जब प्रथम आए उन्होंने छक्का जड़ा था, हैट्रिक बॉल पर छक्का था और पिच गेंद के ऊपर। क्या आप थोड़ा रुक नहीं सकते थे? क्या इतनी जल्दबाजी आप कर रहे हैं? क्या डगआउट में जाने की इतनी जल्दी आपको? बहुत ही खराब शॉट सिलेक्शन। विकेट के ऊपर खड़े रहे, दबाव आपके ऊपर है, मोमेंटम अपोनेंट टीम के पास है। ये खराब शॉट बल्लेबाजों का, इंटेन अच्छा नहीं था दोनों बल्लेबाजों का। हॅस्मेक वेस्ट अतिघाई संकटात नाही हेच पाहायला मिळतंय. कारण संयम फार महत्वाचा आहे. आक्रमण तुमच्याकडे आहे, परंतु सध्या दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पहिलं षटक या ठिकाणी चालू होतं आणि पहिल्या षटकामध्ये 4 विकेट मैदानाच्या बाहेर. ही म्हणेन मी कुठेतरी चुकीचं डिसिजन या बॅट्समनच्या आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. इथे तुम्ही गॅप सिलेक्शन देखील करू शकताय, कारण इनफिल्डच्या आतमध्ये बरेचसे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक फक्त मैदानाच्या बाहेर. एक योग्य परफेक्ट जर तुमचं शॉट सिलेक्शन असेल तर या पॉवर प्लेमध्ये देखील चांगल्या धावा येऊ शकतात, ज्या पद्धतीनं फरदीन काजी धावा काढताना आपल्याला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट. सुमित ने बहुत अच्छा कैच लिया आपका। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे जी। या ठिकाणी आग पेटवली गेलेली आहे कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरला। प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे आणि ती आग विझवा। मैदानात एक आग लागलेली आहे ऑलरेडी मैदानावरती। 5 गडी बाद झालेत आणि इतकी घाई का बॅट्समनला झाली डगआउटमध्ये जाण्याची? ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू खेळत असताना तंत्राचा पडला विसर, बॅटची कळ लागली, त्यानंतर सुमितने बाहुबलीने पकडला झेल, बॅट्समनचा खेळ संपला. अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचं विकेटवरती उभं राहणं. आणि नेहमीच आपण सांगतो की मुंबईमध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर आपली लाईफ लाईन आहे ट्रेन. मैदानावरती एक मोठी धावसंख्या उभं राहायची तर चौकार आणि षटकार पाहिजेत, पण एकेरी दुहेरी धाबा आणि विकेटवरती उभं राहून. आणि सर्वात महत्त्वाचं मात्र सर तुमच्या टीमची सिच्युएशन काय, समोरचे गोलंदाज काय करतात, त्यांची क्वालिटी काय, त्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं होतं. आज अति घाई झाली आणि या सगळ्या प्रयत्नात निम्मा संघ गारज झालेला आहे. आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 5 मध्ये 12 अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं फार गरजेचं आहे. आणि सध्याची सिच्युएशन जर पाहिली तर थोडंसं मी म्हणेन पडझड झाली संघाची, आणि त्याचसाठी आता इथे कुठेतरी बेसिक क्रिकेटवर थोडासा भर द्यावा लागेल. जो हा पटका तुम्हाला पाहायला मिळाला, शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगलने झाली स्ट्राईक रोटेड, 13 धावा स्कोर कार्डवर 5 गड्याच्या मोबदल्यात. ये आपको पहले भी करना था, पहले ओवर में इस तरह से बल्लेबाजी करने की जरूरत थी। अब देर आए दुरुस्त आए, चलो जो हुआ उसके बारे में नहीं सोचते।
हे सुबह का भूला घर शाम वापस आहे तो उसे भूला नाही कहते, परंतु आता आल्यानंतर एक चांगला खेळ दोन्ही खेळाडूंना दाखवावा लागेल. कारण समोरचा संघ, संघाच्या समोर लक्ष, त्यांचं पोटेन्शियल तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि या मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले ज्या पद्धतीनं बरसले होते प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरेचा हा बॉल यावेळी मात्र ऑफसाईडला ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला शॉटमध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धावेनंतर स्ट्राइक रोटेट झाली. 14 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रजत मुंडे कबर की तरफ मौजूद थे, बहुत ही शानदार प्रदर्शन नजीमुल्ला ट्रॉफी में रहा था जब उन्होंने 2 छक्के जड़े थे, और क्या वो कमाल का यादगार पल था रजत मुंडे के लिए. ऑन साइड पर नहीं, संयम नहीं है बल्लेबाजों के पास, और अब बाकी किसी को आने की जरूरत नहीं है. प्रथमेश ठाकरे वहां मौजूद है, गेंद के नीचे आए और अपना काम पूरा किया. गेंदबाजी में उनके खाते में विकेट जाएगा और बल्लेबाज हाराकेरी कर रहे हैं. अब पारी लड़खड़ाते भी इस मुकाबले में. ये शॉट देखिए, टप्पा खाते उछाल मिला, बैकफुट पर जाके आउटसाइड पर खेलना चाहते थे. गेंद खड़ी हो चुकी है आकाश में, तारामंडल में. धीरे धीरे वो नीचे भी आ रही है. कैमरामैन का काम देखिए, टेनिस क्रिकेट डॉट इन बहुत ही बेहतरीन बॉल को पकड़ के रखा था. और प्रथमेश ठाकरे विकेट टेकर गेंदबाज है. इस ओवर में 2 रन और 2 विकेट, स्कोर 14, 6 विकेट के नुकसान पर. मंजिल मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें ये बड़ी गलत बात है. येणाऱ्या खेळाडूने थोडंसं संयम स्वतःवर दाखवणं फार गरजेचं आहे. संयम म्हणजे खरं तर स्वतःचं स्वतः विरुद्धचं युद्ध, परंतु ते युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं होतं. कारण नाण्याच्या 2 बाजू असतात, एक संयम एक आक्रमण. आता आक्रमणाची काहीच गरज नाही, तेव्हा संयम दाखवणं फार गरजेचं होतं. कारण आत्तापर्यंत विकेट जर पाहिलं तर 6 विकेट, 14 फक्त धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आणि त्याचमुळे आणि ते देखील पहा, पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये हे सगळं घडताना आपल्याला पाहायला मिळते. एकही बॅट्समन चांगला फटका मिडलिंग करू शकलेला नाही. यावेळी मात्र आत्मविश्वास कमी होता. अगदी गुडलेन स्पॉटवरून टप्पा उडाला आणि यष्टीरक्षक फरदीन काजीच्या हातामध्ये गेला. आणि गुडलेन स्पॉट म्हटलं की जिथे सगळ्यात जास्त टप्पे पिचिंग केले जातात, अशा टप्प्यावर सध्या गोलंदाजी प्रथमेश ठाकरे करतो. अष्टपैलू खेळाडू आहे तो. टेस्ट क्रिकेट में गुल्ले स्पॉट का ज्यादा इस्तेमाल होता है. स्कोर 14, 6 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे. मात्र सर प्रथम को देखिए, प्रथम ने छक्का जड़ा था, मंदार ने छक्का जड़ा था, तो उनके लिए स्टार्ट मिला था, मिडिल ऑफ द बैट खेले थे. तो उसके बाद में ये कितने डब्लू हैं अभी तक? 6 विकेट. और कितनी गेंदों में? 12 गेंदों में 14 रन, 6 विकेट. 6 बल्लेबाज जो है डगआउट में आराम फरमा रहे. प्रॉब्लम जो है ना, मनुष्य बड़ा नहीं होता. प्रॉब्लम जो है ना, मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. डेफिनेटली नक्कीच या ठिकाणी अगदी मी म्हणेन आत्ता येणाऱ्या खेळाडूंवर खरी कसरत असणार आहे. कारण एकतर विकेट देखील भरपूर गेलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर कार्ड चालवायचं आहे आणि त्यानंतर धावा देखील उभ्या करायच्या. परंतु सध्या जर पाहिलं तर युवान वॉरियर्स हा टीम खरं तर पॉझिटिव्ह इंटेंटने खेळते. कारण त्यांना माहिती या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांनी वर्चस्व गाजवलंय. इंडिया कपमध्ये 147चं स्पीड होतं विकी भोईरचं, ते रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेटमध्ये. तो गोलंदाज झाला. एका बाजूला 2 षटकात गोलंदाजी आग ओकलेली आहे, आणि आता त्यानंतर आणखीन एक गोलंदाज जो तिखट मारा करण्याकरता ओळखला जातो, विकी भोईर. विकी भोईरला आता रीड करणं थोडंसं मुश्किल आहे. पहिलाच बॉल विकी भोईरचा नो घोषित केलाय पंचांनी. अगदी ओव्हर स्टेपिंगचा नो पंचांनी घोषित केला आणि इथे मात्र एक धाव धावफलकावर लागेल. परंतु तरी देखील त्याच्यावर आक्रमण करणं फार गरजेचं आहे. कारण आता सिच्युएशन अशी आहे की इथून जर आक्रमण केलं नाही तर इथून घरचा रस्ता दाखवावा लागेल टीमला. आणि त्याचमुळे अभिनय तो कभी नाही, इथे फटके मारावेच लागतील. यावेळी मात्र चांगला सरळ पट्ट्याने खेळत असताना नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडल्यानंतर बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि अशाच प्रकारची चौकाराची गरज होती. बऱ्याच काळानंतर आलेला मच नीडेड चौकार. क्या बारिश की पहली बूंद गिरी है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ओवर द टॉप बेहतरीन स्ट्रोक, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, परफेक्ट शॉट था. अब यहाँ से आप किस तरह से क्रिकेट खेलेंगे वो देखने वाली बात है. प्रथमेश है दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से खेला गया. चौके के साथ थोड़ा सा एक बार आत्मविश्वास बढ़ने वाला है. अकीब का 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं विकी भोईर. ओ एक बड़ा स्ट्रोक, उसके बाद में हवा में गेंद, नहीं रुकने वाली गेंद. जब जब गेंद पीछे चली गई ना, तब वो रुकने वाली नहीं है. पीछे फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, सैंडी यादव. कोशिश तो की, लेकिन गेंद कहाँ रुकने वाली है. यहाँ भी गेंद मात्र साहब, मात्र सर गेंद हवा में थी, बाल बाल बचे बल्लेबाज.
येस, अगदी मी पाहिलं तर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि त्यामुळे नॉनस्टॉपला लॉंग स्टॉप बॉल जात असताना आपण पाहिला. आणि इथे मात्र आपण पहा 4 धावा अजून स्कोर कार्डवर लागल्यात. आता या धावा कशाही का येईना, हर्षांक सुपर किंग प्रवांक 11 टीमला धावांची आता भरपूर गरज आहे. त्या वाईडच्या स्वरूपात येऊ द्या, नो बॉलच्या स्वरूपात येऊ द्या किंवा मग कटच्या स्वरूपात येऊ द्या, परंतु धावा येणं गरजेचं आहे. विकी बोईरचा स्पेल पुन्हा एकदा. अकीब तयार, भरपूर वेगाने टाकलेला हा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली परंतु पंच निर्णयावर तटस्थ आहेत. परंतु भन्नाट वेग, ज्या पद्धतीनं आपण सांगितलं वेगाचा सौदागर आहे खरं तर विकी भोईर. आणि खरं तर भारतामधील काही असे गोलंदाज ज्याच्यामध्ये विकी भोईरचं देखील नाव आदराने घेतलं जातं. एक्सप्रेस, धारावी एक्सप्रेस, नवी मुंबई एक्सप्रेस हे टॅग त्याला जरूर दिले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळेच गेले काही वर्ष आपण पाहिलं तर उत्तरोत्तर त्याची कामगिरी आणखीनच चांगली होत चाललेली आहे. असा एक गुणवंत खेळाडू सध्या. त्याच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक बॉलवर आला, तोपर्यंत बॉल टर्न झाला मिड विकेटच्या दिशेनं. एक सिंगल. विवेक शिलर का रिकॉर्ड था 145 का स्पीड था, बहुत तेज रफ्तार की गेंदबाजी की थी हाई स्पीड में। और इंडिया कप में विकी भोईर का रिकॉर्ड है 147। क्या टेनिस में ये भी सब सारी चीजें आने वाली, किसने एक बार फिर सोचा था। ऐसा लग रहा है कोई एक सपना आप देख रहे हैं। और स्कोर 24 विकेट के नुकसान पर ये हमारे सारे मेहमान उसके साथ आयोजन करता भी है। विकी भोईर का ऊपर 2 चौके इसी ओवर में आए हैं, 4 गेंदों में 10 रन। स्कोर 24 विकेट के नुकसान पर। अकीब 10 पर खेल रहे, चिराग इस पक्ष स्ट्राइक रेट पर। अब गेंद को खेला गया, लॉन्ग ऑन पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। प्रथमेश इस बार बाउंड्री रन पर मौजूद। जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। भाई चंदवनकर हमारे कॉम बॉक्स में है, इस सिचुएशन में बहुत अच्छी बल्लेबाजी करते मैंने बहुत बार देखा है। जब दबाव बनता है तो किस तरह से उसको हैंडल करना वो इनको बहुत अच्छी तरह आता है, लेकिन करे तो क्या करे, अलग रोल में है आज महेश चंदवनकर। 6-25 धावा, 6 विकेटचं पतन, भन्नाट वेग. यावेळी आपण पाहिलं जागेवरूनच बॉलला खेळायचं होतं परंतु नंतर आपण पाहिलं तर अगदी वेग पूर्ण जास्त होता आणि वेगाने पूर्णपणे बीट केलंय. फरदीन काजीच्या हातामध्ये हा बॉल गेला. 2 चौकार या ओव्हरमध्ये जरूर आलेत परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक विकी भोईर याने केलंय. आणि आता सिच्युएशन आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. अजूनही 2 षटक आहेत. 2 षटकांमध्ये जर 25 धावा आल्या तर या रात्रीच्या वेळेला कुठेतरी एक फाइटिंग स्कोर होऊ शकतो सर. मैं बैटिंग नहीं बोलूंगा, लड़ने के लिए हो सकता है काफी, क्योंकि बैटिंग में बहुत गहराई है, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है, बहुत सारे खिलाड़ी फॉर्म में। तो अगर 25 रन बनते तो बहुत बड़ी उपलब्धि हो जाएगी। अकीब 10 पर खेल रहे। मैंने बिहार और महाराष्ट्र मैच देखा था और जब 6 विकेट गिर गए थे प्रेसिडेंट कप में, और उसके बावजूद 90 के ऊपर का जो टोटल था, 18 गेंद में 60 रनों की जरूरत थी, तब जाकर उसका पीछा किया गया। तो क्रिकेट में कुछ भी संभव है। 12 गेंदों में 25-26, अगर 30-35 रन आप यहाँ बनाने की कोशिश करेंगे, अगर रन बनेंगे तो मजा आएगा। एक बार फिर मैच में थोड़ा सा और इंटरेस्ट बढ़ जाएगा। संडे अपनी बॉलिंग बात पता यार, गेंदबाजी करने के लिए अकीब 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। हो सकता है, सब कुछ हो सकता है। बहुत खूबसूरत स्ट्रोक है, ऑन साइड पर खेल दिया बल्लेबाज चिराग ने। और चिराग का मतलब होता है आग, राग के नीचे आग, चिराग का साग। गेंद बॉडी के बाद 6 रन। चिरागच्या बॅटमधून हा षटकार आलाय. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. काही होऊ शकतं, घडवण्याची तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे आणि तेच आता चिरागच्या बॅटमधून पाहायला मिळालं. जे एक्सपेक्ट करत होतो की येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25च्या वरती स्कोर होणं अपेक्षित आहे आणि आता संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार चिरागच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सँडी यादव पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल. सुरत पास्टेच्या हातामध्ये गेलाय हा बॉल. तिथे त्यांनी अप्रतिम झेल कॅरी केलाय आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत आपण पाहिलं तर सगळे विकेट हे झेलच्या स्वरूपात गेलेले आहेत. सबसे बड़ी बात, एक छक्का एक चौका जड़ने के बाद आपका विकेट जा रहा है, वो सबसे बड़ी परेशानी। जीवन में 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कतार, दूसरी मनुष्य की व्यथा। इस मैच में देखिए यहाँ संयम की जरूरत है। एक गेंद मात्रे साहब आपका शिकार करने के लिए आएगी, और वो कब आएगी एक बार फिर उसका एक बार फिर आपको चयन करना पड़ता है, वो एक बार फिर रीड करने की जरूरत होती है। सत्यम चौधरी को आना पड़ा, बल्लेबाजी करते हैं, मैंने बहुत बार देखा है, रन बनाते हैं, छोटी छोटी पारियां खेलते हैं, और वो गेंदबाज हैं। तो मात्रे साहब इनके लिए खुद के लिए रन बनाने पड़ेंगे। गेंदबाज के लिए खुद रन बनाएंगे
तो इम्पोर्टेंट है यहाँ से कम 45-50 रन बनाने पड़ेंगे इस मुकाबले में, तब जाकर बात बनेगी। नक्कीच छोटी पारीला आता मोठ्या पारीमध्ये रूपांतरित करावं लागेल. स्वतः गोलंदाज आहे, परंतु आज एक वेगळ्या भूमिकेमध्ये त्याला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल, कारण संघासाठी खूप मोठी गरज आहे. कारण इतिहास हा रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही, लढणाऱ्यांचा, आणि तसं लढावं लागेल. मॅचला घडवावं देखील लागेल. इथे सँडी यादवचा हा बॉल ऑफस्टिकच्या जास्त बाहेरून राहिला. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. आत्ता सद्यस्थिती आहे 32-7 अशी सध्या स्क्रीनवर सद्यस्थिती आहे. जी हाँ, घड़ी की तरफ देखिए कितने बजे वो भी देखिए, 1:55 का समय, और ये दर्शक अपने घर जाने के लिए तैयार नहीं है, नहीं जाएंगे। स्विंग एंड मिस, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, चप्पलों के आंसर पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। ये क्रिकेट का प्यार है। टेनिस क्रिकेट के लिए जो बहुत सारे खिलाड़ी अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, तो उनको सपोर्ट करने के लिए ये क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने 1:55 का समय होने के बावजूद आज हमारे साथ जुड़े हुए हैं, और तारिक भाई भी वहां मौजूद। ये क्या कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है। और मात्रे साहब, सैंडी थोड़ा मदद कर रहा है बल्लेबाजों के लिए। नक्कीच दोन बॉलवर 2 वाईड पाहायला मिळाले आणि 2 धावा अजूनही ऍड झाल्यात स्कोर कार्डवर. थोडंसं नक्कीच आत्मविश्वास वाढवतील दोन्ही खेळाडूंचा. सध्या 2 धावा, परंतु सध्या तुम्ही सांगितलं की ही क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी गर्दी केलेली आहे. क्रिकेटला आपल्या भारतामध्ये धर्म मानला जातो. आपण सातत्यानं म्हणत असतो ना, अन्न वस्त्र निवार ही आपली गरज आहे, परंतु त्याच्यामध्ये सध्या तरुणांची गरज क्रिकेट देखील झालेली आहे. कारण क्रिकेटला प्रत्यक्षात धर्म मानतात अनेक खेळाडू, आणि त्याचमुळे सध्या क्रिकेटचे वारे वाहिलेत आणि ही गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स पाहायला मिळालं जरूर, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरूनच पिचिंग केलं होतं. हा बॉल डॉट आलाय. और बल्लेबाज सफल हुए थे, ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे, घुस कर मारने की कोशिश बल्लेबाज सत्यम चौधरी द्वारा, को 33-7 विकेट के नुकसान पर। गेंद को पढ़ना बहुत जरूरी है, गेंद को रीड करने की जरूरत है। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है, और शॉट खेलने से पहले गेंद की लंबाई, गेंद की लाइन, एक बार फिर लेंथ को पढ़ने की जरूरत है। आप गेंद को नहीं पढ़ पा रहे, और लेदर बॉल का अनुभव है सत्यम चौधरी के बाद, उसके बावजूद शॉट सिलेक्शन इनका अच्छा नहीं है। नक्कीच आज थोडंसं शॉट सिलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळतं. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा कमी वापर पाहायला मिळतोय, आणि या बॉलला रीड करणं फार गरजेचं आहे चांगली बॅटिंग करायची असेल तर. ओ यावेळेला पुन्हा एकदा बॅटची काढा जरूर लागली, आणि तिथे मात्र काय शोल्डरला लागले. नक्कीच शरीराचा वेध घेतला, आणि इथे शेवटचा बॉल आला डॉट. या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं स्कोर कार्डकडे, तर इक्वेशन काय 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एक बहुत ही अच्छा ऑफ कटर था, और फरदीन सेलिब्रेशन कर रहे थे, सैंडी सेलिब्रेशन कर रहे थे। पहले एक हाँ यस आउट है, उसके बाद में फरदीन ने कहा नहीं इस बार बल्लेबाज नॉट आउट है। तो 4 ओवर का ये खेल, स्कोर 33-7 विकेट के नुकसान पर। हम बात कर रहे हैं भात्रे साहब, कम से कम 45-50। एम्ब्रोस खान जिन्होंने आज जबरदस्त गेंदबाजी, 2 सिक्सर भी आए और उसके बाद में 4 शिकार भी आपने किए। गंगाधर गेंदबाजी करने के लिए तैयार, गंगाधर इंगोले, स्कोर 33-7 विकेट के नुकसान पर। और सुमित डेकले के पसंदीदा खिलाड़ी हैं गंगाधर, प्रथमेश ठाकरे। गंगाधर इंगोलींचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती आणि 1 विकेट घेतला होता, आणि त्याचमुळे त्यांच्यावर शेवटच्या षटकामध्ये विश्वास जरूर दाखवलाय. पहिला बॉल, यावेळी मात्र स्विंग अँड मिस. या बॉलवर आक्रमण करायचं होतं, आणि आता आक्रमणच करावं लागेल, दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. सेंसिबल बल्लेबाजी करने के, शॉट सिलेक्शन बहुत ही, रन तो आपको बनाने हैं, लेकिन जो 5 गेंदे हैं ना, कम से कम 3 बार आप मिडल ऑफ द बैट खेलेंगे तब भी बात बन सकती है। मिस टाइम स्टोक, लांगा पर खिलाड़ी है, कैच होगा, राहुल जोगाड़िया, नन्ना मुन्ना जादूगर। ये कैच एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर देखें, पिछले 15-20 साल से जोगाड़ी साहब इस तरह के कितने कैच आपने लिए हैं। वाह वाह राहुल, राहुल राहुल विजयाची चाहुल। ये कैच देखिए, आपके सोच का नजरिया, आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया। कमाल कर रहे राहुल जोगाड़िया, क्या जबरदस्त फील्डिंग, अद्भुत उच्च कोटि की फील्डिंग, हाई क्लास फील्डिंग। वाह राहुल वाह, मजा आया।
ये कैसे खिलाड़ी भाई किशन देवेंद्र इनको देखा है कितनी बार देखा है इस तरह की फील्डिंग हाई स्टैंडर्ड। पण एक गोष्ट नक्की आहे, tenniscricket.in च्या माध्यमातून आता ही रील बनेल आणि ती देखील व्हायरल होईल उद्याच्या दिवसामध्ये, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. एसपी के लिए खेलते थे हमेशा और इससे पहले बतौर गेंदबाज इनकी एक अलग पहचान थी, लेकिन फील्डिंग और उसके बाद अभी बल्लेबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी बहुत अच्छी करते हैं। नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये सातत्यानं तुम्ही पहा कशा पद्धतीनं शेवटच्या क्षणाला अगदी हाताला फेविक्विक चिकटवा तशा पद्धतीनं हा बॉल हातामध्ये कॅरी केला आणि तदनंतर आता पहा प्रेक्षकांनी जरूर टाळ्या वाजवल्यात. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तो या ठिकाणी फसला गेलाय. एक डॉट बॉल आलाय आणि आता पाहिलं तर मी म्हणेन 33 वरच सध्या अटकलेले पाहायला मिळतात. 8 विकेटचं पतन झालं. 4.3 ओव्हरचा खेळ झाला. जे आपण एक्सपेक्ट करत होतो 50 ते देखील लक्ष आता धुक्यासारखं धुसर वाटायला लागले. रेड सिग्नल लगा है, गाड़ी आगे नहीं जा रही है। 33 रन 8 विकेट के नुकसान पर क्या गंगाधर दूसरा मेडन ओवर डालेंगे, देखने वाली बात है। अगर यहाँ मेडन डालते हैं ना तो विकेट मेडन होगा, क्योंकि एक विकेट मिला जिसमें इनका तो रोल है, लेकिन सबसे बड़ा रोल है राहुल जोगाड़िया का। एक अद्भुत कैच, असंभव कैच को बनाया था और ये कमाल का ओवर है। एक गेंद अभी भी शेष, अगर ये गेंद आप यहां डालते हैं डॉट तो विकेट मेडन ओवर और कीर्तिमान होगा। आज के दिन में दूसरा विकेट मेडन ओवर हो सकता है। गंगाधर एक्सीलेंट बॉलिंग, नक्कीच एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग सध्या टाकत असताना गंगाधर इंगोले आणि शेवटचा बॉल देखील आला. डॉट, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 जर आपण पाहिलं तर 2 मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा गंगाधर इंगोलेने केला आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये एक एक विकेट देखील घेतली. सुपर बॉलिंग. ये कीर्तिमान होगा मात्रे साहब, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। और एक मेडल आप डाल सकते हैं भाई, 2 नहीं डाल सकते। ये दूसरा मेडल ओवर इन्होंने डाला है, निरंतरता जो किसी के पास नहीं होती। बहुत बढ़िया, बहुत ही शानदार प्रदर्शन गंगाधर का। निखिल जाधव अपना खाता नहीं खोल पाए, राहुल अपना खाता नहीं खोल पाए, भावेश अभिषेक की बात करें तो अभिषेक अपना खाता नहीं खोल पाए। प्रथम छक्का जड़ा था लेकिन अमृत का शिकार बने। मंदार ने एक छक्का जड़ा था, अमृत का उनका विकेट लिया। 4 विकेट, 12 रन और 4 विकेट। अब उसके बाद में अकीब 10, तरुण 1, चिराग आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। प्रथमेश ठाकरे, इमरान खान, पहले इमरान खान की तरफ चलते हैं। 1 ओवर 12 रन 4 विकेट, बहुत ही शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाज इमरान खान द्वारा। प्रथमेश ठाकरे 1 ओवर 2 रन और 2 विकेट इकोनॉमिकल रहे हैं। विकी भोईर 1 ओवर 11 रन, कोई सफलता नहीं है। सैंडी 1 ओवर 8 रन 1 विकेट। गंगाधर, क्या बात है, आज का दिन गंगाधर आपके लिए वेरी वेरी स्पेशल है। बहुत ही शानदार गेंदबाजी, विकेट मेडन ओवर। अब जीतने के लिए जो टारगेट है वो tenniscricket.in के द्वारा आपको दिखाई दिया। 34 धावा स्कोर कार्डवर, 34 धावा आता काढायच्या आहेत युवान वॉरियर्स टीमला. परंतु सर ज्या पद्धतीनं युवान वॉरियर्स टीमकडे बॅटिंगची डेप्थ आहे त्याचा विचार केला तर किती षटकांमध्ये हा सामना ते संपवतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. नहीं, इस बार मैच ऐसे समाप्त नहीं होगा। लो स्कोरिंग जो मैच ना बहुत इंटरेस्टिंग बन जाते हैं। पहले अगर शोल्डर डाउन हो जाएगा ना तो मजा नहीं आएगा। 34 जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको गेंदबाजी करनी है। मैंने रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में देखा है, एक ऐसी टीम थी, 11 खिलाड़ी सुपरस्टार थे, 29 पर ऑल आउट हुए थे। बहुत सारी चीजें हैं। तो मैच क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। येस, क्रिकेट मध्ये कुठलीच भाकीता आपण ठरवू शकत नाहीत. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. क्रिकेटच्या बद्दल आपण कधीच भाकीतं ठरवू शकत नाही आणि लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांची आपली सगळ्यांची जरूर अपेक्षा आहे. परंतु येणारा काळ ठरवेल की या मॅचमध्ये काय घडते. गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ आहे. मागच्या मॅचमध्ये आपण या खेळाडूंना तेच तिखट बाउन्सर मारा करताना देखील पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे समोरच्या खेळाडूंच्या समोर जरूर काटे टाकले जातील. पायाने जी माणसं चालतात ते अंतर कापतात आणि डोक्यानं जी माणसं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आता तशीच डोक्यानं गोलंदाजी करावी लागेल. परंतु P1च्या पहिल्या षटकामध्ये फरदीन काजी आणि सुमित ढेकले
यांची बॅटिंग कशी राहील त्याच्यावर नक्कीच निर्भर असेल या मॅचचं भवितव्य. जी हाँ, चलिए अब आगाज तो बिल्कुल अब हो रहा है। सत्यम चौधरी स्पिन स्पिन गेंदबाजी, स्ट्राइक करने पर परदीन शिवड़ी शिवाजीनगर। 12th मैन से एक ऐसा बल्लेबाज जो 360 भी बहुत अच्छा खेल सकता है। सत्यम चौधरी तैयार है मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए। नॉन स्ट्राइक रेन पर सुमी ढेकली, बाहुबली और फ्लैग पर खिलाड़ी, गली पर खिलाड़ी, पॉइंट है, कवर पर खिलाड़ी तैनात है, उसके साथ मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। ये मैंडेटरी पावर प्ले का बहुत महत्वपूर्ण ओवर है। इंडिया कप में 135 का झारखंड पीछा कर रही थी मात्रे साहब, तो 135 इन्होंने बनाए थे और उसके बाद में मात्र 2 रन का बैंक बैलेंस था और 2 पहली गेंदें डॉट आई थी। कुछ भी हो सकता है क्रिकेट में। सत्यम चौधरी गेंदबाजी करने के लिए तैयार, लॉग आउट पर बॉडी रन पर खिलाड़ी है। एक खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं डीप मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात। परदीन काजी जिनके ऊपर दारोमदार पिछले मैच में शानदार प्रदर्शन रहा था प्रथमेश ठाकरे का। ओहो, ये कहानी है। इस तरह से 2-3 गेंदे आप डालेंगे ना तो मैच में मजा आएगा। तो इसलिए मुझे लग रहा है कि ये जो मैच है गेंदबाजी अच्छी है अपोनेंट टीम के पास। नक्कीच संघर्ष पराकोटीला पोहोचेल या मॅच मध्ये. ज्या पद्धतीनं पहिला बॉल डिलिव्हर्ड केला, असेच एखाद दुसरा बॉल जर आला तर नक्कीच या मॅच मध्ये एक वेगळा या ठिकाणी निर्णय पाहायला मिळेल. परंतु फरदीन काझी आहे, त्यांनी बैठक फटका जो त्याचा फेवरेट झोन आहे, स्ट्रॉंग झोन आहे, पेटंट शॉट आहेत. त्याच्या पिटाऱ्यामध्ये खरं तर बरेचसे पेटंट शॉट आहेत, पण त्याच्यातला एक चांगला क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार, षटकार ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. अगदी पुढचा पाय वाकवला, तदनंतर गुडघा टेकून घुटना टेक तमाशा देख बॉलला पाठवलं हवाई सफर, 6 धावा. अत्यंत महत्वाचा षटक आहे बघा. गोलंदाज टप्पा चुकला, फरदीनने गुडघा टेकला आणि त्यानंतर काय षटकार ठोकला. रिवर्स स्वीप हवा में गेंद, जैसे कि मैंने जिक्र किया था कहानी इतनी भी आसान नहीं होगी। 34 ही है, टोटल छोटा है, लेकिन मात्रे साहब बैटल बड़ा हो सकता है। जो बल्लेबाज है देखिए अपोनेंट टीम ने जिस तरह से पहली पारी में आपने देखा छक्का आने के बाद चौका आने के बाद विकेट गिर रहे थे, उसी तरह से फरदीन ने एक अच्छा शॉट जरूर खेला, लेकिन उसके बाद में खराब शॉट भी खेला है, विकेट गिर गया। अगर दो तीन विकेट गिरते तो मैच ऑन हो जाएगा। टार्गेटचा विचार केला तर छोटा पॅक बडा धमाका सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, असं चित्र सध्याच्या घडीला. एवढी मॅच सहजासहजी सोडणार नाहीये असं पण सांगितलंय हर्षांक सुपर किंग प्रिवांक 11 या टीमने. ज्या पद्धतीनं षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक, कारण हर्षांक सुपर किंग प्रिवांक 11 संघाचे खेळाडू ज्या पद्धतीनं त्यांनी षटकार मारले आणि तदनंतर त्यांच्या विकेट गेल्या, इथेही तेच चित्र दिसतंय. षटकार ठोकलाय फरदीन काझीने आणि आता तो मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, वारेडगावचा सितारा अर्थातच प्रथमेश ठाकरे ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. सत्यम गोलंदाजी मार्कवर. हो, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता, शफल झाले होते, लेग स्ट्रिकला सोडून जाणारा बॉल पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. एक धाव स्कोर कार्डवर ऍड. सत्यम चौधरी वेरिएशन जरूर करते हैं, लेग ब्रेक, उसके बाद में एक गेंद उनके अंदर की तरफ आती है। ये बहुत तेज की थी, कंट्रोल नहीं था सत्यम चौधरी की गेंदबाजी। और सुंदर स्वीप किया ऑन साइड पर, लाजवाब स्ट्रोक प्रथमेश ठाकरे का 6 रन। फरदीन काझीने ज्या पद्धतीनं फटका मारला प्रथमेश ठाकरेचा देखील त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हे प्रथमेश ठाकरेचा पोटेन्शियल आहे. नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये देखील अक्षरशः प्रथमेश ठाकरे बरसला होता, त्यामुळे त्याच्या बॅटमधून सध्या धावा येत आहेत आणि मागच्या मॅचमध्ये तर त्यांनी अर्धशतकी खेळी करून प्रेक्षकांची नक्कीच मन जिंकली होती. तो प्रथमेश ठाकरे सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना षटकार ठोकला त्याच्या बॅटने. मात्र पिछले ओवर में जो आखिरी ओवर था उस पर बहुत ही बढ़िया गेंदबाजी गंगाधर द्वारा बैकफुट में चले गए, शॉट के लिए जगह बनाई। क्या जाएगी गेंद बाउंड्री की तरफ? नहीं, इस बार अंदर है। ये दोनों बल्लेबाज क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा। 2 रन मुकम्मल किए। ये तो खिलाड़ी है ना वो ढूंढो रे साजना, गेंद को ढूंढ रहे थे। बल्लेबाज ने 2 रन मुकम्मल किए हैं और 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। और खास करके बल्लेबाज प्रथमेश ठाकरे की अगर बात करें तो इन्होंने लगातार 5 छक्के और 5 चौके जड़ने का कारनामा किया है। तो एक अलग किस्म के बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज हैं। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेम, अपील कर रहे हैं
आवाज तो बहुत जबरदस्त आई है। एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा और पहले ओवर का खेल अभी तक अगर कहानी देखें तो रन संख्या कुल मिलाकर 16 रन, 16 ऑन द बोर्ड। शेवटचा बॉल खोलवर टप्प्यावरचा, त्याला सन्मान जरूर दिलाय. शेवटच्या बॉलवर एक सिंगल काढली आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या, त्या तब्बल 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जवळजवळ संध्याकाळ रात्रीचं 2:10 झालेले तरी देखील अजून प्रेक्षक ही मॅचचा आनंद घेतात. तुम्ही मैदानाच्या सभोवताली पाहिलं तर जागोजागेवर प्रेक्षक तुम्हाला अजूनही या मॅचचा आनंद घेत असताना, कारण त्यांच्या आयुष्यातील बऱ्याचशा खेळाडूंना ते लाईव्ह पाहत असतात आणि आज त्यांना प्रत्यक्षात या मैदानावर पाहण्याची प्रत्येकाची इच्छा होती. आणि आता ते मैदानावर तळ ठोकून बसलेले आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल किंवा या मॅचचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ते इथेच तुम्हाला पाहायला मिळते, कारण दर्दी प्रेक्षक आहेत. आकिबचा हा बॉल यावेळी मात्र जास्त सफल झाले होते प्रथमेश ठाकरे आणि इथे आलाय पहिला बॉल डॉट. वादळापूर्वीची शांतता आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. धावफलक धावा 16 1, षटक क्रमांक 2. तेवीस चेंडूमध्ये जिंकण्याकरता आता जास्त धावांची आवश्यकता नाहीये, परंतु इथे तुम्ही कसे लढता. 23 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 34 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठले गेल्यात. अकीब सुरुवात तर खूप चांगली केली. स्ट्रायकरला बॅट्समन प्रथमेश ठाकरे. रिव्हर्सलचा फटका आला रे आला. ठाकरे आला आणि चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार. वाडा कोणाचाही असो, राडा फक्त माझाच होणार, प्रथमेश ठाकरेने सांगितलं. आणि तुम्ही उल्लेख केला होता की वादळापूर्वीची शांतता आहे आणि प्रथमेश ठाकरे त्याच्यासाठीच जाणले जातात. त्याच्याकडे वेगवेगळे स्ट्रोक आहेत त्याच्या पेटाऱ्यामध्ये, जिथे तो ऑन साईडला चांगला मारतो, बैठक चांगला मारतो, तो स्कूप देखील चांगला खेळतो आणि त्याचबरोबर स्विच इट देखील चांगला खेळतो, तो समोरच्या दिशेने देखील चांगला खेळतो. म्हणजे असं मैदानाची कुठलीच दिशा नाही जिथे प्रथमेश ठाकरे खेळू शकत नाही. आणि त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय. स्कोर 20 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. मॅन्डेटरी बाबलपेचा षटक आहे. 5 षटकांचा सामना, 34 धावांचा टार्गेट. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार. प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राइक. तिसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय चेंडू. अप्रतिम फटका. काय बॅटिंग करतोय मैदानावरती प्रथमेश ठाकरे. शानदार बॅटिंग करत असताना त्याने आणखीन एक मोठा फटका इथे आता तडकावलाय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पायावरचा चेंडू आहे, शपल झाला, घुसून मारलंय, सॉलिड मारलंय. आता तो मारत नाही, तो हाणतोय. प्रथमेशचा हल्ला बोल चालला, जणू काही ही खेळपट्टी त्याने 2 दिवसापूर्वीच रीड केली. एवढ्या सहजतेनं तो सध्याच्या घडीला खेळतोय. मागच्या मॅचमध्ये जिथे मोमेंटम त्यांनी सोडला होता, या मॅचमध्ये त्याच मोमेंटमला पकडून पुन्हा एकदा हाहाकार निर्माण करतोय प्रथमेश ठाकरे. आणि आपण नॉन स्ट्राईकला पाहिलं तर सुमित ढेकले तो शांत आहे. तो अजूनपर्यंत एकही बॉल खेळलेला नाही, कारण त्याला माहिती आहे प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून धावा येतात, त्यामुळे तो शांतच आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बैठक फटका. चुकी झाली, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार, स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स की षटकार? यस, षटकार. अफलातून बॅटिंग, काय कडक बॅटिंग करतोय. चेंडू ऑन साइडला खेळला, पुलटा चेंडू होता, गुडघा टेकला. 2 धावांची गरज आहे. बुंगाट बॅटिंग या मॅच मध्ये प्रथमेश ठाकरेकडून. पहिल्यांदाच आणीबाणी आली होती, त्याचं कारण होतं 77 धावा त्याने ठोकल्या आणि 1977 साली देखील आणीबाणी आली होती. आज मैदानावरती यापूर्वीमध्ये पूर्वीच्या मॅच मध्ये देखील आणीबाणी आली, कारण 77 धावांची धमाकेदार खेळी प्रथमेशच्या बॅट मध्ये आल्या. ऑन साइडला पुलचा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव की 2 धावा बघूया. सुमित आरामात या ठिकाणी जातो. याचा अर्थ शेवटच्या चेंडूवरती बाहुबली मला वाटतं मोठा फटका खेळेल आणि धोनी स्टाईल हा सामना संपेल. हा याच इराद्याने तो अगदी हळूच गेलाय. नॉन स्ट्रायकर एंड वरून स्ट्रायकर एंडला 33 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. इवान वॉरियर्स विजयाच्या उंबरठ्यावर. यस, पण ज्या पद्धतीनं प्रथमेश ठाकरेने आता बॅटिंग केली, अर्थातच अगदी सूरज चव्हाणचा एक डायलॉग आपल्याला आठवतं, बुक्कीट टेंगुळ आणेल अशा पद्धतीची गोलंदाजाच्या अशी बॅटिंग प्रथमेश ठाकरे करत असताना. परंतु आता येस, शेवटच्या बॉलवर आता नक्कीच षटकाराने ही मॅच संपेल का नाही. इथे मात्र फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला
आणि इथे आपण पाहिलं तर युवान वॉरियर्स टीम या ठिकाणी विजय झालेले विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हर्षांग सुपर किंग प्रवांक 11 टीम आपलं देखील विशेष आभार. डॉमिनेट डॉमिनेट केलं या ठिकाणी आपण बघू शकता. एक विकेट गेला परंतु त्यानंतर प्रथमेश ठाकरे या पठ्ठ्यानं आज पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आहे. युवांनी जबरदस्त कामगिरी केली आणि त्याचा या विजयाचा शिल्पकार कोण असेल? आमच्याकडे 3 पर्याय आहेत. एक एम्ब्रोज, दुसरा पर्याय आहे गंगाधर, तिसरा पर्याय आहे प्रथमेश ठाकरे. पण सुरुंग कोणी लावला? या पहिल्या डावाला